चला तर मित्रांनो, पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलंच असणार, आम्ही हॉटेलपर्यंत पोहोचलो होतो. तर आता केतकी रिसॉर्ट, समुद्रापासून अगदी जवळच असलेलं अंजर्ले गावातील हॉटेल. तर आता अर्था आणि आम्ही आमच्या केतकी रिसॉर्टवरती पोचलेलो आहोत, अंजर्ले या ठिकाणी. तर पाठीमागे बघू शकता हे रिसॉर्ट. अर्था हाय काय? हाय. तर आता मी आणि अर्था आम्ही आलेलो आहोत केतकी रिसॉर्टचे काय माहीत. तर आता ही पण आमच्यासोबत आलेली. ओ भाई, तर आता इथला नजारा बघू शकता, क्लासिक. तर आता अर्था आणि आम्ही इथं बीचवर पोचलेलो आहोत आणि पाठीमागचा व्ह्यू अतिशय सुंदर मस्त. केतकी रिसॉर्ट, समुद्रापासून अगदी जवळच असलेलं अंजर्ले गावातील हॉटेल. या ठिकाणी आता आम्ही पोचलो होतो. या ठिकाणी आपल्याला हॉटेल्स रूम्स अवेलेबल आहेत आणि याचबरोबर हट्ससुद्धा अवेलेबल आहेत. नाश्ता व जेवण जणू काय तुम्ही किनारीच बसून करत आहात, हा अनुभव आपल्याला या ठिकाणी घेता येतो. एक संध्याकाळ, समुद्रकिनारा आणि तुझी साथ पाहिजे. मी नुसतं गप्प अन तुझी बडबड पाहिजे. उसळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर पोहोचताच शांत झाल्या पाहिजे. दिवसभर असलेल्या सूर्याचं तेजही सांजवेळी समुद्रात हवस पाहिजे. बघ अर्था, ही दर्यावरची संध्याकाळ जणू आयुष्य शिकवू पाहते. उसळणाऱ्या लाटा, अंतप्त असलेला सूर्य, शांत झाल्यावरही हवासा पाहिजे. एक संध्याकाळ, समुद्र किनारा आणि तुझी साथ पाहिजे. मी नुसतं गप्प अन तुझी बडबडच पाहिजे. नात माझी लाडकी काखेत येऊन बसली. सांजवेळी किनाऱ्यावरही ती माझ्यासोबतच हसली. आई बाबापेक्षा आजी आजोबा बरे, त्यांच्यापेक्षाही जास्त जीव लावता हे मात्र खरे. औषध गोळ्या, बीपी, शुगर सर्व काही विसरून जातात. अर्थासारखी नात जवळ येताच तिच्या जवळच ते रमून जातात. आजी आजोबांची मैत्रीण ती, सखे प्रियसी चिमुती. फेसाळलेल्या समुद्रातील शांत चालणारी सांजवेळेची ती नावती. फेसाळलेल्या समुद्रातील शांत चालणारी सांजवेळेची नावती. एक संध्याकाळ अशी असावी. मावळता सूर्य, त्याची किरणे समुद्रात सोन्यासारखी चमकणारी असावी. एक किनारा, शांत वारा, आयुष्यातील सर्व टेन्शन घेऊन जाणार असावा. निसर्गाची रीत, समुद्राची प्रीत आपल्याला तिच्या प्रेमात पाडणारी असावी. खरंच खरंच एक संध्याकाळ अशी असावी.
तर आता आम्ही मस्त डॉल्फिन बघायला जाणार आहे बोटीने. तर हे बघू शकता सगळे रेडी झालेले आहेत. ही आर्थाची मम्मा, पाठीमागे सगळी मंडळी आणि हा मी, आणि हा पाठीमागे मस्तपैकी असा मोकळा समुद्र आणि माझ्या हातात हॅरी पॉटरची काठी. आता ही नाव आलेली आहे आणि आतमध्ये डॉल्फिन बघण्यासाठी आता आम्ही जाणार आहोत. ही पाठीमागे नाव, तर सगळे मंडळ एक एक जमतात आहे, बघू शकतात. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे आणि छान असा मोठा समुद्र. आता आम्ही मस्त डॉल्फिनसाठी निघालो आहोत. पाठीमागे गाव, इकडे व्ह्यू. आवाज नका करू. या इथंच आहे. हा ते बाय ते बाय हा हे 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 यू करा यो. दाणे टाका द्यायला इथंच या जवळ. ए अरे दाणे टाका द्यायला. इथंच आहे, एकदम जवळ आहे. ते 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 हा दोन आहेत. वाव 3 आहेत. निघाले मस्त. आवाज पाहिजे असं करतो स्वाद घ्या. अरे यार कशाला Wow.